नाशिक शहरात भोंदू अशोक खरात प्रकरणात ताजे असतानाच नाशिक शहरात हादरून सोडणारे आणखी एक धक्कादायक सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. यावेळी प्रकरण बाहेर येण्याचे मुख्य कारण आहे एक चोरी झालेला टॅप, त्यातून मिळालेले 150 ते 200 व्हिडिओ आणि ब्लॅकमेलिंगसाठी मागितलेले तब्बल 12 लाखाची खंडणी. तर नाशिकमध्ये हे नवीन प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. हे संपूर्ण प्रकरण नाशिकच्या सातपूर परिसरातील आहे. एका व्यावसायिकाचे त्या परिसरात कार्यालय आहे. त्या व्यावसायिकाचा एक टॅब त्याच्या ऑफिसमधून चोरीला गेला. त्या व्यावसायिकाने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की हे प्रकरण बाहेर आलं. त्याच्या टॅबमध्ये त्याच्या एका मैत्रिणीसोबतचे काही अत्यंत खाजगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ होते. चोरी झाल्यानंतर लगेच 4 जणांनी त्यांच्याशी संपर्क साधला. टॅब परत करण्यासाठी सरळ ब्लॅकमेलिंग सुरू केली. त्या मैत्रिणीसोबतचे ते व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि व्हायरल न करण्यासाठी 12 लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. या खंडणीच्या धमकीने तो व्यावसायिक हादरून गेला. त्याने ही सगळी माहिती सातपूर पोलिसात दिली. त्यानंतर पोलिसांनी एक सापळा रचला. 2 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता त्या व्यावसायिकाच्या मोबाईलवर एक फोन आला. त्यात 7 वाजेपर्यंत 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली, अन्यथा सर्व व्हिडिओ उघड केले जातील असं सांगितलं गेलं. व्यावसायिकाने हा सगळा प्रकार पुन्हा पोलिसांशी शेअर केला. खंडणीची रक्कम देत असताना पोलिसांनी त्याच वेळी या चौघांना रंगेहात पकडले. पोलिसांनी जेव्हा या 4 संशयितांचा कसून चौकशी सुरू केली तेव्हा सर्वात धक्कादायक बाब समोर आली. चोरी झालेल्या टॅबमध्ये एक नाही तर 150 ते 200 गुप्त आणि आक्षेपार्ह व्हिडिओ आढळले. ही संख्या इतकी प्रचंड होती की या प्रकरणाने लगेच संपूर्ण नाशिक पोलिसांमध्ये एक नवीन चर्चा सुरू केली. अनेक माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध करत म्हटले की हे स्कॅन्डल अशोक खरातच्या फाईल्सपेक्षाही मोठे ठरू शकते. पोलिसांनी आरोपीची नावेही उघड केली आहेत. यात आकाश वखरे, प्रकाश पान पाटील, सूरज गवई आणि श्रीपद शिंदे या चौघांचा समावेश आहे. या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. अनेक माध्यमांनी याची तुलना अशोक खरात प्रकरणाशी केली आहे. नुकताच सुरू झालेल्या या स्कॅन्डलमुळे संपूर्ण नाशिक शहराच्या लोकांनी चिंता वाढली आहे. या टॅबमधील डेटा पोलिसांनी जप्त केला आहे, पण त्यातून व्हिडिओचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी या प्रकरणाची माहिती अद्याप पूर्णपणे सार्वजनिक केलेली नाही. सर्वात वादग्रस्त मुद्दा असा आहे की ज्याने या प्रकरणाची तक्रार केली त्यावरही आता पोलिसांचा संशय आहे. म्हणजे हे फक्त साधे ब्लॅकमेलिंग नसून यामागे कदाचित दुसरा काही गंभीर गुन्हा देखील असू शकतो असा सवाल पोलिसांच्या मनात उभा राहिला आहे. ज्या व्यावसायिकाचा टॅब चोरीला गेला त्याच्यावर आता पोलिसांच्या संशयाची सुई वळली आहे. त्याची देखील चौकशी सुरू आहे. कदाचित हा सर्व प्रकार त्यानेच उघड केला असेल अशी देखील शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. या संपूर्ण प्रकारातून एकच गोष्ट स्पष्टपणे समोर आली आहे. मोबाईल आणि टॅब यासारख्या डिजिटल उपकरणामध्ये साठवलेली खाजगी माहिती किती संवेदनशील असते आणि ती चुकीच्या हाती लागल्यास किती मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नाशिकमधील या व्यावसायिकाने कदाचित कधीच अशी कल्पना केली नव्हती की त्याच्या ऑफिसमधून चोरलेल्या टॅबमधून त्याच्या खाजगी आयुष्याचा पर्दाफाश होईल. एकीकडे भोंदू अशोक खरात आपल्या भविष्य सांगणाऱ्या बहाण्याने महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत होता, तर दुसरीकडे एक उच्चभ्रम वर्गातील व्यावसायिक स्वतःच्या नात्यामुळे अशा एका जाळ्यात सापडला आहे. पोलिसांनी या 4 संशयितांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या पथकाने हा सर्व डेटा तपासण्यास सुरुवात केली आहे. यातील प्रत्येक व्हिडिओची पडताळणी केली जात आहे. कदाचित यातून आणखी काही पित्ते समोर येतील का? कदाचित यात आणखी कोणाचे नाव येईल का? नाशिक पोलिसांसाठी हे एक मोठं आव्हान आहे. अशोक खरातचे प्रकरण अजून थांबलेले नाही आणि या नवीन सेक्स रॅकेटने पोलिसांची डोळेदुखी वाढवली आहे. सातपूर पोलिसांनी या प्रकरणी 2 स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एक ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा तर दुसरा व्यावसायिकाच्या टॅबमधील आक्षेपार्ह व्हिडिओचा. आता ही केस नाशिकच्या सत्र न्यायालयात सुरू आहे. या केसची सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही, पण माध्यमांमध्ये याबाबत चर्चा जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात सहभागी असलेल्या एका व्यक्तीने न्यायालयात स्वतःवर आरोप असल्याचे कबूल केले आहे. या घटनेनंतर अनेक न्यूज चॅनलने ही केस नाशिकच्या इतिहासातील सर्वात मोठा कांड असू शकते अशी प्रतिक्रिया दिली आहे. या सर्वांमधून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, आपण खरोखरच आपल्या डिजिटल साधनांवर किती विश्वास ठेवू शकतो? एकीकडे तंत्रज्ञानाने जीवन सोपं केलं आहे, पण दुसरीकडे तेच तंत्रज्ञान आपल्या विरोधात शस्त्र बनत आहे. नाशिकमधील या व्यावसायिकाची ही अवस्था आहे. त्याने कदाचित
एका सुरक्षित आणि बंद खोलीत हे व्हिडिओ बनवले असतील, पण तेच व्हिडिओ त्याच्यासाठी शाप बनले आहेत. त्याच्या विरोधकांनी ते शस्त्र म्हणून वापरले. शेवटी एक गोष्टीचा उल्लेख करायला हवा. पोलिसांनी सार्वजनिक माहिती देताना सांगितले की या प्रकरणी आता व्यावसायिकाच्या विरोधातही पुरावे जमा होत आहेत. ते म्हणजे त्याच्या टॅबमध्ये आढळलेल्या व्हिडिओची संख्या. पोलिसांच्या अंदाजानुसार हे व्हिडिओ एका विशिष्ट कालावधीत बनवले गेले आहेत. यामुळे संपूर्ण प्रकरण अधिक गुंतागुंतीचे आहे. पोलिसांनी हे केस सोडवण्याची खूप मेहनत करावी लागणार, कारण यात एकच व्यक्ती नाही तर अनेक जण अडकलेले आहेत. नाशिकमध्ये आधीच खराब प्रकरणानंतर आता या नव्या स्कॅन्डलने शहराची चिंता वाढवली. शहरातील या उच्चभ्रू वर्गातील व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यात आले, त्याचे खासगी व्हिडिओ उघड करण्याची धमकी देण्यात आली. ही गोष्ट दर्शवते की पैसा किंवा प्रतिष्ठा असूनही डिजिटल युगात कोणी सुरक्षित नाही. हे प्रकरण जसे पुढे जाईल तशी तशी नाशिक पोलिसांवर जबाबदारी वाढत जाईल. हे खरे कारस्थान होते याचा शोध घेणे आवश्यक आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत राहा फक्त कसं काय.